नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत भुईरवाडी शिवधाम रिजन्सी कल्याणमध्ये आजचा एपिसोड आहे. इकडे सगळ्या लोकांचंच कल्याण असतं. आपण आज इकडे एपिसोड करतोय, आपलं पण कल्याण होईल अशी आशा करूया आणि सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम साडेमाळे. आपण ज्या शिवधाम रिजन्सीमध्ये आज आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्या बरोबर आहे. तिकडच्या लोकांविषयी, शिवधाम रिजन्सी विषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझे नाव मंजुषा अनिल देशमुख आहे. मला या शिवधाम रिजन्सी विषयी, इकडच्या लोकांविषयी माहिती सांगा. सगळी हसतात. नाही, मला वाटलं असं हसून दाखवलं. नाही, सगळे सहकार्य करतात. हा, आणि सगळे गोड गुलाबीनी राहतात. हा. आणि मग सण कुठले कुठले साजरे करतात? सण सगळे साजरे करतात. तसे सगळे मराठी आहेत इथे. सगळे मराठी आहेत. मराठी आहेत, त्यामुळे सगळे मराठी प्रोग्राम सगळे साजरे करतात. अच्छा, तुमचं वार्षिकोत्सव वगैरे असतो सोसायटीचा? 31 तर असणार. 31 पण करतो. 31 ला पार्टी वगैरे करतो. कोजागिरी पौर्णिमा वगैरे करतो साजरी. अच्छा, मग एकत्र सगळे राहतात थोडक्यात. आज पण असेच एकत्र थांबणार आहेत. समजा कोणी इकडे जिंकलं तर ते पण आनंद होणार ना, सगळ्यांना आनंद. हो ना. ठीक आहे, माहिती दिली त्यांची, त्याबद्दल धन्यवाद. चला घ्यायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती? त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत जी मला हा काढून देणार आहे. काय नाव तुझं? हर्षित. हर्षित, कितवीत आहेस रे तू? 5वी. 5वीत आहेस. कुठल्या शाळेत जातोस? लुटसाई स्कूल. शाळा आवडत नाही ना तुला? आवडते. चल, काय सांगतोस? हा, घरचे सांगतात म्हणून जावं लागतं ना शाळेत. माझं पण असंच व्हायचं आहे रे. ना, नाहीतर ऍक्च्युली आवडत नाही ना तुला शाळा. हो ना. व्हेरी गुड, खूप छान. याच्यातली टोकन्स काढून देशील मला? हा, एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार. पहिली फेरी अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 87. दुसरा क्रमांक आहे 84. आणि तिसरा क्रमांक आहे 69. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी अंदाजे किती. खेळायच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सौनयना उमाकांत टाक्केवार. बर, तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणी आहात. तुमच्याविषयी आम्हाला सांगा. तुम्हाला काय काय करायला आवडतं फावल्या वेळेत? टीव्हीचे कार्यक्रम वगैरे बघते. टीव्हीचे कार्यक्रम बघता भरपूर. आणि बाकी वाचन करते. वाचन करता. आणि फिरायला जाता कुठे? जातो. घरातली कामं वगैरे असतात तर ती सर्व बाहेरची मीच करते. हो. कल्याण विषयी आम्हाला सांगा. कसं आहे हो कल्याण तुमचं? कल्याण एकदम छानच आहे. शहर आहे. आमच्या इथून जवळ दुर्गाडी किल्ला आहे. तिथे दुर्गादेवीची जातो आम्ही. नवरात्र उत्सव असतो. अच्छा, त्यामुळे बिल्डिंग मध्ये खूप फेमस आहात इकडे. तसं काही एवढी जास्त नाही, पण ओळखतात बिल्डिंग मधले सगळेजण. हो ना. एकंदरीत तुम्ही आला तेव्हा कळलं मला किती ओळखतात लोक तुम्हाला. खूप फेमस आहात ना. जास्त नाही, थोडीफार ओळखतात. सगळे ओळखतात म्हणजे बिल्डिंग मधले ओळखतात, दोन्ही विंग मधले ओळखतात. ओळखायलाच पाहिजे आपल्याला. असं कामच करायचं आपण. हो की नाही? हो ना. इथे खेळ खेळायचे आहेत. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. श्रद्धा प्रमोद सावंत. बरं, तुम्ही काय करता? गृहिणी आहे. गृहिणी आहात. तुमच्याविषयी सांगा. तुम्ही काय करता इतर वेळी? काही नाही, मला फिरायला वगैरे आवडतं. टीव्ही सिरियल बघायला आवडतं. 3:30 हा प्रोग्राम मी बघतेच. थँक्यू. आणि सगळेच टीव्ही सिरियल बघतात की का बिल्डिंग मध्ये? हो, बहुतेक मराठी. हो ना. भरपूर टीव्ही चालूच सतत. मग घरातली कामं कोण करतो त्यावेळी? मीच करते घरातली कामं. टीव्ही बघता बघता काम करता करता टीव्ही बघता? दोन्ही करता. अच्छा. आणि मग बाकी तुम्हाला काय बनवायला काय आवडतं? मला भरपूर रेसिपी बनवायला आवडतात, पण मी शक्यतो जास्त केक बनवते, ढोकळा बनवते. केक आणि ढोकळा. अच्छा, अरे वा. इथे आता राऊंड खेळायची. तुम्हाला ऑल द बेस्ट त्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सीमा विनय सप्पाळ. तुम्ही काय करता? मी गृहिणी. गृहिणी आहात. तुमच्याविषयी आम्हाला सांगा. तुम्हाला काय काय करायला आवडतं? मला घरातली कामं करते आणि शिवण क्लास, ड्रॉइंग, विणकाम वगैरे आवडतं करायला. क्लास म्हणजे त्याचे क्लासेस घेता तुम्ही की नाही जाताय? नाही,
आवड आहे माझी, क्लासेस नाही घेत. अच्छा, क्लासेस नाही घेत तुम्ही, स्वतःच करता घरी? हो, घरी मग करते. घरच्या घरी करता की नाही, यांना पण घरच्या कधी- घरी, कधी? फक्त माझ्या पुरती. फक्त तुमच्या पुरतं. ह्या ना कशाला द्यायचं आपण? नाही तसं नाही, कोणाला माहिती नाही, माझी आवड आहे. मग आता माहिती झालं की नाही? सगळ्यांना कळलं ना आता? शिवायचं असेल, विणकाम असेल तर कुठे जायचं? ह्यांच्याकडे. आणि मग तुम्हाला कुठे फिरायला जायला आवडतं सांगा? यांना कधी सुट्टी असेल तर जातो, दुर्गाडी किंवा बिर्ला मंदिर. हो ना. इथे आता तुम्हाला राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. चला, वेळ झाली आता पहिल्या फेरीची. म्हणजे अंदाजे किती राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे लावायचे, किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार नयनाताई, मग सीमाताई आणि मग श्रद्धाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे ज्यूस एक्स्ट्रॅक्टर. या ज्यूस एक्स्ट्रॅक्टरला 400 वॅटची सशक्त मोटर आहे. 2 स्पीड कंट्रोलच्या या ज्यूस एक्स्ट्रॅक्टरला एक सुंदर आणि पारदर्शक असा ज्यूस कंटेनर आहे जो सहजरित्या निघू शकतो. त्यामुळे तो धुवायला खूप सोयीस्कर आहे. अधिक सुरक्षिततेसाठी याला ड्युएल लॉक सिस्टीम आहे. प्रॉडक्ट तयार, नयनाताई तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1350. 1350. हा, मागे काय वाटते? ही किंमत बरोबर वाटते? 1350, 1200, 1500, 1700, 1800, 1600. ओके ओके. तुम्हाला काय करायचंय? मला बरोबर वाटते. हीच ठेवायची आहे? हो, हीच ठीक आहे, फ्रीज करूया. 1350 ए, 1350, 1350. आता सीमाताई, हे घ्या, 4 आकडे वापरा. तुम्ही पण किंमत सांगा. किती किंमत आहे? 1850. 1850 बरोबर वाटते का आता? मग किती पाहिजे? आणि 1500, 1400 आणि 1200. तुम्हाला काय करायचंय? नाही, हीच ठेव. हीच ठेवायचे. फ्रीज करूया. 1850, 1850, 1850. आता श्रद्धाताई, हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1590. 1590. किंमत बरोबर वाटते? 1590 काहीच वाटत नाही बरोबर. मग किती पाहिजे? 1300 आणि 1400. 5.5 लाख. तुम्हाला काय करायचंय? ठीक आहे. हीच ठेवायची. फ्रीज करूया. 1590, 1590, 1590. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. नयनाताईंनी किंमत सांगितली 1350 रुपये, श्रद्धाताईंनी किंमत सांगितली 1590 रुपये आणि सीमाताईंनी किंमत सांगितली 1850 रुपये. आणि या प्रोडक्टची खरी किंमत आहे 1995 रुपये. त्यामुळे विजेते आहेत सीमाताई. हा घ्या तुमचा ज्यूस एक्स्ट्रॅक्टर. कसं वाटतंय सांगा? ज्यूस एक्स्ट्रॅक्टर मिळाला. छान वाटतं. तुमच्या जाऊबाईच केवढ्या उत्साहात येतो. खूप खूप. हा? आज बर्थडे आहे मुलाचा तिच्या, त्यानिमित्त मी इथे आले होते. अरे वा. आणि आल्यानंतर तिने सांगितलं हा कार्यक्रम इथे आहे, हा, आणि त्यासाठी सहज येऊन उभं राहिलो आणि तर काय नंबर पण लागला, ज्यूस एक्स्ट्रॅक्टर पण मिळाला. हा, आता ज्यूस वगैरे प्या, जरा ताकद येईल पुढची राऊंड खेळायला. हा, ऑल द बेस्ट तुम्हाला त्याच्यासाठी. धन्यवाद. प्रश्न विचारणार आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, असा कुठला पदार्थ आहे, लोक म्हणतात मी खूप हट्टी आहे, मला साखरेत घोळवा, तुपात तळा, तरी पण मी माझ्याशी प्रामाणिक राहतो, असा पदार्थ कुठला आहे? उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार.